प्रसंग किती शीघ्र दमने स्वतः तन परमेश्वर परमात्मा सुने तो संत शोधन तो सृष्टी शेवट त्याने उरलेला मग कोणाच्या मंगाचा शेवटच्याकडून कल्पना वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत जेवढे संत झाले त्या प्रत्येक संताचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की नरवा, वैराग्य म्हटलं की तुकोबा, भक्ती म्हटलं की नंदबाबा, शांती म्हटलं की नाथबाबा, शिष्य म्हटलं की ओबराय, पूर्ण म्हटलं की मासा, बरारी म्हटलं की गरुड ब्रह्मचारी म्हटलं की भद्रा आचरण म्हटलं की राम श्रीमंत म्हटलं की रावण शीतल म्हटलं की चंद्रोदय जैसे म्हटलं की सूर्य, उदार म्हटलं की मेघ अवतार्य म्हटलं की कर्ण, प्रेम म्हटलं की आई कृपा म्हटलं की साधू, आशीर्वाद म्हटलं की देवान, बुद्धी म्हटलं की माणूस. म्हणून ज्ञानोबाचं नावच इतकं सुंदर आहे महाराज. ज्ञान देव, ज्ञान देव, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही, दोन्हीशिवाय सुख नाही. त्याला 12व्या अध्यायातली ओवी आहे. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. त्यालाच पुन्हा ओवी आहे 13व्या अध्यायातली. जेत जेत दया आणि शांती वस्ती आली एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया आहे आणि जिथं शांती आहे तिथं देव आहे. मगलो हे बघा काळ दूत चला थोडं माग आता आपला शब्द कडून राहता तेवढं ध्यान. ज्ञान देव, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही. इथपर्यंत आलो आपण. मग सुखी होण्याचं भजन लिहून घ्या. निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. त्याचा अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. चला, साई बाजूला कर खाली दूध आहे, राग बाजूला कर आत विस्तव आहे, जग बाजूला कर वर आकाश आहे, तुझ्यातला अहंकार बाजूला कर तू ईश्वर आहे. याचं नाव ज्ञानदेव आहे.